नाही नाही, एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयच्या वेळ मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही. त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते, त्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला पत्रकार मित्र येतात, त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं, म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही, तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं, ती अत्यंत अयोग्य आहे. पवारांनी पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रीची ती पत्रकार परिषद होती, तिथं धनंजय मुंडे बोलणार, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत.